एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आहे। बातमी जळगावची आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये भीषण आग लागलेली आहे। मिरची बाजाराला ही मोठी आग लागली तर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील आता सुरू आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो एका दुर्घटनेच्या संदर्भातली। जळगावच्या चाळीसगावमध्ये भीषण आग लागलेली आहे। मिरचीच्या बाजाराला ही आग लागल्याचं कळतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर जळगावच्या चाळीसगावमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। मिरचीच्या गोदामाला आग लागल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख सध्या फोन लाईनवरून आपल्याशी जोडले जात आहेत या दुर्घटनेच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी। सुमित, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि कोणत्या स्वरूपाची ही आग आहे? अग्निशमन दलाच्या वतीने कसे प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच शुभम, जर बघितलं तर जळगाव मधील चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील ही मिरचीचा बाजार होता। या बाजाराला भीषण आग लागल्याची घटना आज घडलेली आहे। या आगीचे मोठे लोड उठतायत। या ठिकाणी प्रचंड घबराट निर्माण झालेली आहे। या मिरचीच्या कारखान्याच्या शेजारीच मोठे पेट्रोल पंप आहे। त्या ठिकाणी पण कुठे दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशामक दलातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यानंतर या आगीमध्ये काही मोटरसायकलींचा देखील स्फोट झालेला आहे। या स्फोटामुळे उभा असलेल्या ट्रकाला देखील मोठी आग लागलेली आहे। सुदैवाने कुठलीही प्रकारची जीवितहानी नसून मात्र या ठिकाणी लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहेत। अग्निशामक दलाचे पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि मोठ्या शर्थीने ही आग आटोक्यात आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासन आहे। पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी वाहतूक या रस्त्यावर असलेली जी आहे ती वाहतूक वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे किती वेळात सुदैवाने जीवितहानी नसल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशामक दल पथक या ठिकाणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ठीक आहे सुमित, अत्यंत महत्त्वाची अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भात, या आगीच्या संदर्भात पोहोचवलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।